अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी. बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं लग्न ठरत नाही. लग्नात काही ना काही समस्या ह्या नेहमी येत असतात. तर अशा वेळी आपण भरपूर सारे उपाय केलेले आहेत, तरी देखील त्या उपायाचा काहीच लाभ झालेला नाही. तर आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी सेवा सांगणार आहे. फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करायची आहे, ज्यामुळे मुलांच्या लग्नातील जे काही अडथळे आहेत तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. श्री गुरु चरित्र ग्रंथामधील हा एक अध्याय वाचायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत तर ते दूर होणार आहेत आणि मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होणार आहे. या गुरुचरित्र ग्रंथामधील जो अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर तो कशा प्रकारे वाचायचा आहे, कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि किती दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्याला 3 गुरुवारी अशा प्रकारे ही सेवा करायची आहे, नित्य नेमाने करायची आहे. ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. मंडळी, श्री गुरुचरित्रे हा अत्यंत पवित्र आणि फलदायी ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात एकूण 52 अध्याय आहेत. तसे पाहिले तर संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण अत्यंत लाभदायक आहे, परंतु सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि अत्यंत फलदायी असा विशेष अध्याय म्हणजे 14वा अध्याय आहे. हा देखील संकटमुक्ती आणि मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मंडळी, जर तुमच्या जीवनात खूप मोठे संकट असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण करण्यात अडथळे येत असतील तर अध्याय 14वा अत्यंत प्रभावी मानला जातो. या अध्यायाचे साईदेव श्री गुरूंचे अनन्य भक्त यांची कथा येते. क्रूर नवाबाच्या दरबारात सूर्यदेव यांच्या जीवाला धोका असतो. साईदेव श्री गुरूंच्या चरणी शरण जातात. श्री गुरु त्यांना अभय देतात आणि नवाब स्वतः साईदेव यांचा आदर सत्कार करून त्यांना सन्मानाने सोडतात. मोठे संकट, भीती आणि शत्रुपीडा नष्ट होते. कठीण प्रसंगात श्री गुरूंचे रक्षण मिळते. मनातील सर्व इच्छा निर्विघ्नपणे पूर्ण होतात. अध्यात साईदेवाने श्री गुरूंनी अभय देऊन त्याचे प्राण भविष्य सुरक्षित केले होते. ज्याप्रमाणे श्री गुरूंनी साईदेवाचे संकट दूर करून त्याचे जीवन सुखी केले, त्याचप्रमाणे या अध्यायाच्या नित्य पठनाने मुलांच्या लग्नातील सर्व दोष किंवा उशीर आणि अडथळे दूर होऊन विवाह योग लवकरात लवकर जोडून येतो. आता पूजेची पद्धत आणि वाचनाचे काही नियम आपण पाहणार आहोत. या सेवेला गुरुवारपासून सुरू करायचे आहे, म्हणजे तुम्हाला 3 गुरुवार ही सेवा करायची आहे. साठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. शक्य असेल तर पिवळे किंवा पांढरे कपडे हे तुम्ही परिधान करायचे आहेत. नंतर तुम्हाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. त्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. एखादी रांगोळी घालायची आहे आणि मग त्याच्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला पिवळे कपडे हे ठेवायचे आहेत. नंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचा फोटो ठेवायचा आहे. स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल ती देखील तुम्ही ठेवू शकता. पूजेचा ताट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलं ठेवायचे आहेत. तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि एक पाण्याचा तांब्या व पळी गुळ, खोबरे किंवा पेढे नैवेद्यासाठी ठेवायचे आहेत. अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा, तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल ठेवायचं आहे आणि डोळे मिटून श्री गुरूंचे ध्यान करायचे आहे. आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे की माझ्या मुलांच्या किंवा मुलीच्या मुलाचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. जे काही नाव असेल ते नाव घ्यायचं आहे आणि मग बोलायचं आहे की त्यांच्या लग्नातील सर्व अडथळे विलंब दूर व्हावा, त्याला किंवा तिला योग्य, सुसंस्कृत व अनुरूप जीवनसाथी मिळावा आणि त्यांच्या किंवा तिचा विवाह लवकर निर्विघ्नपणे पार पाडावा. यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाची सेवा म्हणून मी वाचन करत आहे. 3 गुरुवारी ही सेवा मी नित्य नेमाने करणार आहे. माझी ही लहानातली लहान सेवा आपल्या चरणी स्वीकार करावी आणि माझ्या मुलीला शीघ्र विवाह योगाचे आशीर्वाद द्यावे. माझ्याकडून वाचनात काही चुकीचा उच्चार झाल्यास मला क्षमा करावी अशी तुम्हाला मनापासून संकल्प करायचा आहे. शांत चित्तेने, घाई न करता अध्याय 14वा हा पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित न चुकता वाचायचा आहे. वाचन करताना मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने शब्द न शब्द समजावून वाचण्याचा प्रयत्न करावा.
तसेच वाचन करत असताना मोबाईल पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. घरामध्ये कटकट, भांडणं नकोत. एकदम शांत चित्तेने तुम्हाला हे वाचन करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला बोलायचं आहे. हे गुरुदेवा, जसे आपण साई देवाचे संकट हरण केले तसेच माझ्या मुलीच्या विवाहातील सर्व विघ्न दूर करा. त्यांच्या किंवा तिच्या पत्रिकेतील किंवा ग्रहांचे सर्व दोष शांत होऊन लवकर शुभ संदेश येऊ दे. तुम्हाला प्रार्थना करायची आहे. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकता किंवा केळी 1 डझन किंवा अर्धा डझन केळी तुम्हाला नैवेद्यासाठी ठेवायची आहेत किंवा पेड्यांचा नैवेद्य देखील तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर मग तुम्हाला श्री दत्तात्रयांची किंवा श्री गुरूंची आरती तुम्हाला करायची आहे. तर बघा, 21 दिवसाचे अनुष्ठान जर तुम्ही केलेलं असेल, म्हणजे तुम्ही 21 दिवस ही सेवा करणार असाल तरी देखील चालेल. जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही 3 गुरुवारी किंवा 7 गुरुवारी सलग 21 दिवस शक्य नसेल तर दर गुरुवारी सकाळी नियम पाळून हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तेवढ्या दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही तसा संकल्प करायचा आहे की मी 3 गुरुवारी ही सेवा करणार आहे किंवा 7 गुरुवारी करणार आहे किंवा 21 गुरुवारी करणार आहे. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे. बघा, मुलाने किंवा मुलीने स्वतः वाचल्यास ज्याचे लग्न जमवायचे आहे त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः अध्याय वाचला तर त्याचे फळ अधिक जलद मिळतो. जर त्यांना वेळेअभावी शक्य नसेल तर मग आई किंवा बाबा त्यांच्यासाठी हा संकल्प करू शकतात किंवा बहीण देखील करू शकते, भाऊ देखील करू शकतो. कोणीही घरातील व्यक्ती मुलांच्या लग्नासाठी ही सेवा करायची आहे. या सेवेचे काही नियम आहेत, तर त्या नियमाचं देखील पालन आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण ही सेवा सुरू करणार आहोत त्या दिवसापासून जर तुम्ही 3 गुरुवारी ही सेवा करणार आहात किंवा तुम्ही 7 गुरुवारी ही सेवा करणार आहात किंवा 21 गुरुवारी ही सेवा करणार आहात, त्या दिवसापर्यंत तुम्हाला सात्विक वातावरण ठेवायचं आहे. शक्यतो त्या दिवशी कांदा, लसूण किंवा मांस टाळायचं आहे. तसेच बघा, खंड न पडू देणे. सेवा सलग 3 गुरुवारी झाली पाहिजे. समजा एखाद्या गुरुवारी काही जर अडचण आली, समजा जर महिला ही सेवा करत असेल आणि त्यांना मासिक धर्म आला असेल तर तो गुरुवार तुम्हाला टाळायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे. म्हणजे नव्याने म्हणजे कशी की पुन्हा तुम्हाला पुढचा गुरुवारी ही सेवा चालू करायची आहे. मध्ये एखादा गुरुवार राहिला तरी देखील काही हरकत नाही. आपण जर 3 गुरुवारी ही सेवा करणार असाल तर मग 3 गुरुवारी आपले कंटिन्यू झाले पाहिजेत किंवा 7 गुरुवार झाले पाहिजेत किंवा 21 गुरुवार झाले पाहिजेत. कारण बघा, श्री गुरुचरित्र हा अत्यंत सिद्ध आणि प्रभावशाली ग्रंथ असल्यामुळे यातील अध्याय वाचनाचे काही नियम आणि पथ्ये पाळणे अत्यंत आवश्यक आहेत. बघा, आहाराचे काही नियम आहेत. म्हणजे पारायणच्या दिवसामध्ये सात्विक आहार, 3ही गुरुवारी घरात पूर्णपणे सात्विक आहार असावा. त्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार, नॉनव्हेज आणि दारू, तंबाखू यासारख्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. उपवास जर शक्य असेल तर गुरुवारी उपवास ठेवावा. फराळ किंवा दूध, फळे उपवास शक्य नसेल तर मग एक भुक्त एक वेळे सात्विक जेवण राहावे किंवा सात्विक जेवण घ्यायचं आहे. तसेच वाचनाचे नियम आहेत. तर एकाच जागी आणि वेळ, 3ही गुरुवारी वाचनाची वेळ शक्यतो सकाळी आणि जागा, उदाहरणार्थ घरातील देवघर, म्हणजे जर तुम्ही देवघरासमोर ही सेवा सुरू करणार असाल तर तिथेच तुम्हाला 3 गुरुवारी तिथेच सेवा करायची आहे. किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी, जसं की तुम्ही एका तुमच्या हॉलमध्ये जर ह्या सेवेला सुरुवात केली तर मग तिथेच तुम्हाला 3ही गुरुवारी तुम्हाला तिथेच ही सेवा करायची आहे, जागा बदलायची नाही. हा अध्याय वाचताना घाई न करता स्पष्ट उच्चारात आणि सावकाश वाचावा. अखंड वाचन. अध्याय वाचायला सुरुवात केल्यावर मध्येच उठू नये, कोणाशी बोलू नये किंवा फोन वापरू नये. वाचन पूर्ण झाल्यावरच आसनावरून उठावे. ग्रंथ पुस्तक हातात धरून वाचण्यापेक्षा पाटावर किंवा ग्रंथपीठावर ठेवून वाचायचं आहे. सूतक आणि विटाळ. गुरुवारी घरात सूतक काही दुःखाची घटना किंवा स्त्रीधर्म असल्यास त्या गुरुवारी वाचन करू नये. असा गुरुवार सोडून द्यावा आणि पुढच्या गुरुवारी मोजणीत घ्यावा. शांतता आणि प्रसन्नता. सेवेच्या दिवशी घरात भांडणं, कटकटी करू नयेत, कोणाचाही अनादर करू नये आणि कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत. दिवा चालू ठेवणे. वाचन सुरू असताना देवासमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा सतत तेवत असावा. तसेच
तिसऱ्या गुरुवारी वाचन पूर्ण झाल्यावर देवाला गोड नैवेद्य खिरीचा किंवा शिऱ्याचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. घरातील किंवा परिसरातील लहान मुलांना अथवा ब्राह्मणाला गरजू व्यक्तीला काहीतरी गोड देऊन त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तसेच पहा, नियमापेक्षाही श्री गुरु दत्तांवर असणारी तुमची निष्ठा आणि भाव सर्वात मोठा आहे. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि प्रसन्न चित्तेने ही सेवा तुम्ही करायची आहे. मंडळी, अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे. तुम्हाला 3 गुरुवारी करायचे असेल तर संकल्पयुक्त सेवा करायची आहे. 3 किंवा 7 गुरुवार किंवा 21 गुरुवार तुम्हाला ही सेवा जेवढी करायची असेल तेवढी करायची आहे. फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवेला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला घरामध्ये शुभ संकेत जाणवतील. मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि काही दिवसामध्येच मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. फक्त श्री गुरुदेव दत्तांवर आणि स्वामींनी विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असतील, यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. झालेली सेवा महाराजांना रुजू करते. श्री स्वामी समर्थ.